नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी जो सब्जेक्ट घेऊन आले आहे तो सगळ्या लेडीजसाठी आहे। अर्थातच ज्या महिलांना घरातून बाहेर पडता येत नाही, जे हाऊसवाईफ आहेत त्यांना किंवा लहान मुलं आहेत त्यांना बाहेर जाऊन काहीतरी करायची इच्छा आहे किंवा स्वतः काहीतरी कमवायचं आहे, अशा महिलांसाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर त्यासाठी मी काही तुम्हाला सजेस्ट करणार आहे की कोणत्या पद्धतीने तुम्ही इन्कम कमवू शकता। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला जे पण मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जे पण काही सजेस्ट करणार आहे ते तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि जे मी स्वतः केलेलं आहे, माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगते आहे। तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे। त्यासाठी मी हे तुम्हाला सर्व जे पण सांगणार आहे ते तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या, म्हणजे आणि त्याच्यातून जर तुम्हाला काही मदत होणार असेल माझी तर खूप चांगलंच आहे। तर सगळ्यात प्रथम जर माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंट देखील करा। बाजूला जे घंटीचं बटन आहे ते नक्कीच प्रेस करा आणि सबस्क्राईब करणं हे टोटली फ्री आहे। हे तुम्हाला सर्वांनाही माहित आहे, कोणताही चार्ज लागत नाही। तरी पण कोणी व्हिडिओ बघतात तर ते नक्कीच लाईक देखील करत नाहीत आणि सबस्क्राईब देखील करत नाहीत, तर प्लीज सपोर्ट करा। तर हा जो व्हिडिओ आहे तो खास महिलांसाठी मी बनवते आहे की ज्यांना काहीतरी आपल्या लाईफमध्ये करायचं आहे, ज्यांना लहान मुलं आहेत किंवा हाऊसवाईफ आहेत आणि त्यांना घरी बसून काहीतरी करता येईल, अशा पद्धतीचे मी तुम्हाला काही तर इन्कम कमवायचे काही मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे। कदाचित तर ते तुम्हाला नक्कीच आवडतील। पण मी जे केलेत बऱ्याचशा गोष्टी मी लहान मुलं असताना माझी केलेली आहे। माझा मुलगा तर खूप लहान होता, म्हणजे 5 महिन्याचा होता, तेव्हापासून मला घरात बसायचं नव्हतं, मला काहीतरी करायचं होतं, जॉब पण करायचा होता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला हे सांगायचे की माझ्या सासूबाई खूप सपोर्टेड होत्या, म्हणजे त्यांनी त्या पहिल्यापासूनच माझ्या मुलांना बघत आल्या होत्या। तर अशा जर कोणाच्या सासूबाई वगैरे सासू सासरे जर तुमच्या लहान मुलांना बघणार असतील तर तुम्ही बाहेर जाऊन काहीतरी करू शकता, म्हणजे स्वतःचं तुम्हाला जर जॉब करायचं असेल, शिकलेले असाल तर तुम्ही नक्कीच जॉब करू शकता। आणि तरीही जॉब करता येत नसेल तर तुम्ही काही हॉबी क्लासेस करू शकता। जसं की मी सांगते, माझा मुलगा लहान होता, तो 5 महिन्याचा झाला, त्याच्यानंतर मला घरी बसून कंटाळा यायचा, तर मी ठरवलं होतं की काहीतरी करायचं। मग त्याच्यातनं मी सुरू केले हॉबी क्लासेस, जसं की कॅन्डल मेकिंग, इमिटेशन ज्वेलरी, फ्लावर मेकिंग, असे काही संस्था असतात ज्या की तुम्हाला हे शिकवतात। नंतर ड्रॉइंग्स असतात, नंतर पेंटिंग्स असतात, वॉल पेंटिंग्स असतात किंवा ग्लास पेंटिंग असतात। हे सगळं तुम्ही करू शकता आणि हे शिकल्यानंतर तुम्ही क्लासेस देखील घरी घेऊ शकता आणि स्वतः ऑर्डर देखील घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला दोन्ही टाईपमधून इन्कम मिळेल। एक तर क्लासेसमधून देखील मिळेल आणि तुम्ही जे प्रोडक्ट विकाल त्याच्यामधनं सुद्धा तुम्हाला मिळेल आणि हे तुम्ही घरबसल्या करू शकता। आणि ते जे कोर्सेस असतात ते खूप शॉर्ट टर्मचे असतात, म्हणजे खूप जास्त टाइमचे नसतात, काही 4 दिवसाचे असतात, काही 5 दिवसाचे असतात। तर तेवढं जर कोणी मॅनेज करणारं असेल तुमच्या घरामध्ये, तुमचे सासू सासरे, तर तुम्ही ते करू शकता, म्हणजे जास्त तुम्हाला बाहेर जायची गरज नाही। फक्त ते शिकून आल्यानंतर तुम्ही घरीच ते बनवून विकू शकता। आणि असं बऱ्याच ठिकाणी दुकानांमधून जर चौकशी केली तर तुमच्याकडून समजा फ्लावर मेकिंग असेल, कॅन्डल मेकिंग असेल, तर तुम्ही ते दुकानदारांना देऊन विकू शकता किंवा तुमच्या ओळखींमध्ये, मित्र परिवारामध्ये कोणाला हवे असतील तर तुम्ही ते देऊ शकता। अशा पद्धतीने तुम्ही इन्कम कमवू शकता। नंतर दुसरी गोष्ट, काही ना तर सपोर्ट नसतो, म्हणजे सासू सासरे बिलकुल त्यांच्या मुलांना बघायला तयार नसतात। तर अशा वेळेला तुम्ही काय कराल, तर तुम्ही स्वतः जर काही शिकले असाल, म्हणजे जसं की तुम्हाला टायपिंग वगैरे येत असेल किंवा थोडं बहुत कॉम्प्युटरचं नॉलेज असेल तर बाहेर डेटा एंट्रीचे जॉब मिळतात। तर अशा ठिकाणी तुम्ही ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट नंबर घेऊन किंवा म्हणजे बऱ्याच ठिकाणी मिळतात, म्हणजे तुम्हाला कसं सांगू मी, पेपरला ऍडव्हर्टाईज येतात
किंवा कुणाच्या इन्फॉर्मेशनने, मित्रमैत्रिणींच्या इन्फॉर्मेशनने मिळतात, तर आपण असं सर्च करत राहिलं पाहिजे, म्हणजे आपल्याला नक्कीच जॉब मिळतो. आणि घर बसल्या तुम्ही हे डेटा एंट्रीचे जॉब देखील करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला खूप जास्त इन्कम नाही, पण तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल एवढं इन्कम तर नक्कीच तुम्ही कमवू शकता. म्हणजे तुम्ही लहान मुलांना सांभाळून देखील हे करू शकता, कारण आपली घरातली कामं जर बघायला गेलं तर 1-2 तासामध्ये इझिली ती आपली पूर्ण होतात कामं, आणि आपण काय दिवसभर कामाला झुंपलेलो नसतो. काहींची घरामध्ये खूप मोठी फॅमिली असते, ते मी समजू शकते, ते तर त्यांना काही शक्य होत नाही या गोष्टी. पण ज्यांना लहान मुलांमुळे बाहेर जाता येत नाही, खास करून लहान मुलांमुळे ज्यांना बाहेर जाता येत नाही, ते हे सर्व करू शकतात. त्यांच्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अजून एक आहे की जर तुम्हाला शिवणकाम येत असेल तर ते तुम्ही घरी बसून करू शकता. शिवणकाम आजूबाजूचे जे पण तुम्हाला ओळखत असतील ते तुमच्याकडे कपडे शिवून घेऊ शकतात. दुसरी गोष्ट तुम्ही दुकानदारांना विचारू शकता. त्यांच्याकडे जसं की आता स्कूल स्टार्ट होतात त्यावेळेला त्यांच्याकडे युनिफॉर्म असतात, त्यांना स्टिच करून द्यायचं असतं, त्यांच्याकडे कटिंग केलेले असतात, फक्त ते स्टिच करून द्यायचं असतं. तर अशा पद्धतीने तुम्ही स्टिचिंग बी सुद्धा करू शकता आणि त्याच्यातूनही काही तुम्हाला इन्कम मिळेल. इन्कम कमवायचे भरपूर असे सोर्सेस आहेत. जर तुम्हाला तुमची इच्छा असेल आणि तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ते नक्कीच करू शकता. तर अशा पद्धतीने मी देखील केलेलं आहे. मला शिवणकाम येत नाही, पण माझं शिक्षण झालेलं आहे, माझं BCom शिक्षण झालेलं आहे आणि माझा कम्प्युटर देखील झालेला असल्यामुळे मला जॉब करायची फार इच्छा होती. आता ऑब्व्हियसली मी जॉब करते एका चांगल्या कंपनीमध्ये, गेली 15 वर्ष मी जॉब करते आणि साईड बाय साईड मी युट्यूब चॅनल पण चालवते. माझे व्हिडिओज तुम्ही बघा, माझे मल्टिपल व्हिडिओज आहेत, जसं की मी कुकिंगचे व्हिडिओज बनवते आणि अशा पद्धतीचे पण मी व्हिडिओज बनवते जेणेकरून जे महिलांसाठी वगैरे असतात. तर नक्की डेफिनेटली माझ्या चॅनलवरती जाऊन बघा, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज पाहायला मिळतील. तर हे जर तुम्हाला मार्ग आवडले असतील इन्कम कमवायचे तर नक्कीच मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हे उपाय कसे वाटले किंवा मार्ग कसे वाटले. तर अजूनही मी तुम्हाला काही सांगणार आहे. अजून पण असं आहे की समजा तुम्हाला बऱ्याचशा म्हणजे स्त्रिया खूप म्हणजे बऱ्यापैकी त्यांना नॉलेज असतं की आता मला बाहेर जाऊन काही फक्त करता येत नाही, कारण लहान मुलं असतात त्याच्यामुळे त्यांना अकाउंटचं नॉलेज असतं, त्यांना खूप काही येत असतं. पण शिक्षण नाही असं बिलकुल होणार नाही, कारण शिकलेल्या असतात. तर त्यामुळे तुम्ही LIC एजंट म्हणून पण काम करू शकता. हार्डली काही 1-2 वेळेसच ऑफिसला जावं लागतं, पण त्याची इन्फॉर्मेशन जर तुम्ही नीट काढली तर त्याच्यातून तुम्हाला घरबसल्या इन्कम मिळू शकतं. आणि जे पण आहे ते तुमचं फोनवरून तुम्ही बोलू शकता, म्हणजे फोनवरून तुम्ही कॉन्टॅक्ट्स मिळवून त्यांच्याशी बोलून जे पण आहे तुमची स्कीम पॉलिसी जे पण आहे ते तुम्ही सांगून तुम्ही ते करू शकता. LIC एजंट हे खूप बऱ्याच ठिकाणी चालतं, तर तुम्ही हे नक्कीच करू शकता. आणि माझ्या काही मैत्रिणी पण आहेत ज्या LIC एजंट आहेत, ज्यांना घरातून बाहेर पडता येत नाही, ते हे करतात आणि खूप छान इन्कम आता कधी कमवत आहेत. आणि अजून दुसरं सांगायचं झालं तर ह्याच्यातून इन्कम तुम्हाला छानच मिळेल. आणि अजून तुम्हाला सांगते मी, काही लोकांना कसं ब्युटी पार्लरचं नॉलेज असतं, तर ते घरीच ब्युटी पार्लर चालवू शकतात किंवा कधी कधी बाहेर ऑर्डर घेऊन कॉन्ट्रॅक्ट घेऊन एकाच दुसऱ्या दिवशी घरी त्यांच्या जाऊन त्यांना सर्व्हिस देऊ शकतात किंवा आपल्या घरी बोलवून तुम्ही त्यांना तुमचं जे पण काही नॉलेज आहे ते शेअर करून तुम्ही त्यांना ती सर्व्हिस देऊ शकता, जे पण त्यांना पाहिजे आहे. ब्युटी पार्लरचं नॉलेज तुम्हाला असेल तर तुम्ही नक्कीच घरच्या घरी ब्युटी पार्लर ओपन करू शकता. माझी बहीण स्वतः ब्युटी पार्लरचं नॉलेज आहे, पण मुलांमुळे बाहेर जाता येत नाही म्हणून ती घरीच ब्युटी पार्लरच्या ऑर्डर्स घेते आणि घरीच तिच्या कस्टमर येतात आणि कधीतरी क्वचित ती बाहेरची ऑर्डर घेते आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांना ती सर्व्हिस देते. तर तुम्हाला देखील हे नक्कीच जमू शकतं आणि मुलांना सांभाळून देखील आपण हे करू शकतो. अगदीच खूप लहान मुलं असतील तर ती साधारण 1-2 वर्षाची होईपर्यंत तरी नक्कीच त्यांना खूप छान जपावं लागतं. असं नाही, जपायला तर आत्ता पण लागतं, अगदीच 8-10 वर्षाचे होईपर्यंत पण जपायला लागतं. आपण कायमच आपल्या मुलांची काळजी घेत असतो. पण जर तुम्हाला काही करायचं असेल तर थोडंफार आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं. त्यासाठी तुमच्याकडे जे नॉलेज असेल ते तुम्ही घर बसल्या नक्कीच शेअर करू शकता. तुम्ही ट्युशन घेऊ शकता, ट्युशनमधनं तुम्ही इन्कम कमवू शकता. आणि काहींना तर असे चॉकलेट बनवता येतं, काहींना स्वयंपाकाची आवड असते, तर तुम्हाला काही असे विशिष्ट प्रकार म्हणजे जसं की केक बनवता येत असेल, कुणाला
चॉकलेट्स बनवता येत असतील आणि छान छान असे जर पदार्थ बनवता येत असतील तर त्याचे तुम्ही क्लासेस घेऊ शकता, ते पण घरच्या घरी. आणि अशा पद्धतीने या सोर्समधनं तुम्ही इन्कम कमवू शकता. माझे हे जर इन्कम सोर्स तुम्हाला आवडले असतील तर मला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील तर मला सांगा नक्कीच, की मी असे व्हिडिओ नक्कीच बनवत जाईन. तर मी तुम्हाला आजचे इन्कम सोर्स जे सांगितले ते कसे वाटले ते माझ्या गोड मैत्रिणींना मी हा प्रश्न विचारते आहे, तर नक्कीच मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघताय त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि कुठच्या भागातून तुम्ही हा व्हिडिओ बघताय हे देखील मला सांगा. आणि जाता जाता माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट देखील करायला विसरू नका. थँक्यू सो मच तुम्ही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल.